आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शेवटी मुलांच्या सुखापुढे आपण आपल्यात असलेले हेवे दावे मागे ठेवायला पाहिजेत। आणि म्हणूनच मी आज इथं सिद्धिराज आणि भावनाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आलो। खरंच? अहो, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे संपतराव। अगं वीणा, जा साखर घेऊन ये लवकर। हो आजी, आले तर। आणि हे काय, ही बोलणी करायला तुम्ही दोघंच आलात? सिद्धूच्या आई नाही आल्या? आई अजून नाही नाही, पण त्यांची जरा आज तब्येत खराब आहे। जे घडलं त्याने सगळ्यांनाच मनस्ताप झालाय, सगळ्यांचीच मनशांती बिघडली। पण आता शेवट गोड झाला असंच म्हणावं लागेल। अखेर सिद्धू आणि भावनाचं लग्न ठरलं। मग संपतराव, मुहूर्त कुठला ठरवायचा? लवकरात लवकर उरकून टाकूयात। माझी काय हरकत नाही। लग्नाच्या मुहूर्तासाठी तुम्ही तुमच्या गुरुजींशी बोलून घ्या, किंवा मी माझ्या गुरुजींशी बोलतो। येत्या आठवड्यातच बघूया। अगं बाई, येत्या आठवड्यात एवढ्या लवकर? म्हणजे कामांना वेळही मिळणार नाही, लवकर तयारी सुरू करावी लागेल। हा, अहो त्यात काय वहिनी, आता मी आली ना, दणक्यात चालू करू लगीन सराई। अरे काय झालंय काय अचानक सगळ्यांना? हा डाव इतका अचानक कसं काय पलटला? तर कालपर्यंत तर हे संपतराव लग्नाच्या विरोधात आणि आज अचानक मागणी घालायला आल्यासारखे घरी आलेत। देवा, संतोष, तुझे ग्रह फिरले का? दुसरं काय नाही, त्या अचानक भावनाचे दिवस पालटलेत। ती एवढ्या मोठ्या घरची सून व्हायला निघालीये। असं तर नाही ना की भावनाची 7.5 संपून तीच 7.5 माझ्या मागे लागली आहे? तेव्हा तुला तर माहिती आहे मी किती साधा बोळ आहे। नको रे बाबा, असं काही नको करूस। संपतराव, तुमची काही हरकत नसेल तर एक सुचवायचं होतं। माझी आणि लक्ष्मीची अशी इच्छा आहे की लग्न इथेच व्हावं। काय हो, काही झालंय का? नाही, काही अडचण आहे का इकडे लग्न करायला? अहो, अडचण म्हणजे आमची पाहुणी मंडळी खूप आहेत। त्यात सिद्धूचं लग्न म्हटल्यावर पत्रकार वगैरे येणार, कुठे एवढ्या जागेत मानणार नाहीत ते। संपतराव, तसं असेल तर आपण कुठलं तरी कार्यालय बघू ना, काहीच हरकत नाहीये। हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, जागेचा आमच्यावर सोडा। हो, तुमच्यावर सोडून कसं काय चालेल? आम्हाला मोठी जागा अपेक्षित आहे। परवडणार आहे का तुम्हाला? थांबा थांबा 1 मिनिट। मी काय म्हणतो, कशाला हवी आहे मोठी जागा, मोठे खर्च? हा, तसंही मंगळसूत्र घातलेलंच आहे, लग्न झालेलंच आहे, 2 विधी करायचे आहेत। इकडच्या अंगणात एक मांडव घालू आणि तिकडे करून टाकू लग्न। नाही नाही नाही, पार्टी ऑफिसची माणसं पण येतील, मांडव वगैरे काही चालणार नाही। तुमची किती माणसं आहेत ना तेवढं कळवा। त्या सर्वांना जागा होईल इतकं मोठं कार्यालय घेणं आमच्यावर सोडा। देवा, आता खऱ्या अर्थाने ना माझं स्वप्न पूर्ण होतंय। किती छान वाटतंय। माझ्या आणि भावना मॅडमच्या लग्नाची चर्चा आहे का? नाही नाही, असं सोडू शकत नाही मी। तुम्ही लवकरात लवकर ठिकाण सांगा, म्हणजे आम्हाला पुढची कामं करायला बरं पडेल। संपतराव, तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही बघतो जागेचं नक्की। अहो, मुदत मागून काय फायदा? रात्रीत कुठली एवढी संपत्ती जमा करणार आहात? कुठे बँक लुटणार आहात की दरोडा घालणार आहात? पप्पा काय बोलताय तुम्ही?
संपतराव नका काळजी करू, आमचं आम्ही बघतो. बँक लुटायची की तुमचं घर लुटायचं? त्यापेक्षा आपण एक काम करू, लग्न आणि त्याआधीचे सगळे विधी आमच्या घरी करू. हं? माझ्या माहेरी जाण्याची गोष्ट तू ही अशा या पार्टीने रिप्लेस करतोयस. नक्की मी कसं रिॲक्ट व्हावं असं वाटतंय तुला? ज्यात माझी माहेरी जाण्यामागची कारणं काहीतरी वेगळी आहेत आणि ती तुला चांगलीच माहिती आहेत, हो ना? जानू जानू मलाही कळतंय की या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि आपण लवकरात लवकर सासवडला जाणारच आहोत. पण तोपर्यंत तुझा मूड चांगला करायचा होता म्हणून मी ही पार्टी ठेवली आहे. जयंत, तू हे असं का करतोयस हे मला माहित नाहीये, पण यामागे काहीतरी कारण आहे हे मात्र नक्की. जानू चालेल ना तुला मी ही अशी पार्टी ठेवलेली? का मी कॅन्सल करू? जयंत, अरे कॅन्सल कशाला? असू देत. खरं तर माझा विश्वासच बसत नाहीये की तू अशी पार्टी वगैरे ऑर्गनाईज केली आहेस, तेही माझ्या फ्रेंड्सना घरी बोलवून. आय नो जानू, म्हणून तर हे तुझ्यासाठी सरप्राईज असणार होतं. इनफॅक्ट तुझ्या मित्रांना मी हेच सांगितलं होतं. मला तर वाटतं आता ते येतच असतील. खरं तर खूप छान केलंयस तू असं पार्टी वगैरे ठेवून, आणि बरं झालं मला आधीच सांगितलंस, म्हणजे आता मी आवरून तरी बसे. आणि तसंही कॉलेज संपल्यापासून मी कोणालाच भेटले नव्हते. खूप मिस करत होते मी सगळ्यांना. आता या पार्टीच्या निमित्ताने माझी त्यांची भेट तरी होईल. जयंत, एवढं सगळं कसं कळतं तुला माझ्या मनातलं? ते काय आहे ना मॅडम, माझी जानू माझ्यावर रुसली होती, मग तिला चेअरअप तर मलाच करायचं होतं ना. प्रत्येक वेळेस मला कसं चीअरअप करायचं हे तुला बरोबर समजतं ना. मला अगदी परफेक्ट नवरा मिळालाय. आय एम ग्लॅड जानू तू तुझा राग विसरली आहेस. जयंत, मी खूप चिडली आहे का तुझ्यावर? हे बघ, तसं काही असेल ना तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण काय ना, मला ना भावनाताईची सतत काळजी वाटते. एकतर ती तिथे एकटी आहे, कुणीच नाही आहे तिच्यासोबत. आणि जानू तू कशाला सॉरी म्हणतेस? भावनाताई तुझी सख्खी बहीण आहे आणि मी सांगितलं ना 1-2 दिवसात आपण जाऊ सासवडला. ओके, आय प्रॉमिस, यू डोंट वरी. चालेल. आता जा पटकन आवरून घे, ते येतच असतील ना. हो, आलेच मी आवरून. पूर्वी आपल्याला आता पुढचं पाऊल उचलायचं आहे. अगदी योग्य वेळ आलेली आहे. म्हणजे आपण जे आणि जसं करायचं ठरवले ना, हा ते तसं करायचं. काय? हो आजी, मी तयार आहे. लक्ष्मी निवास, लक्ष्मी